जय जय रघुवीर सम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। दक्ष राजा भगवान शंकराची स्तुती करत होते परवा। काल एकादशी असल्यामुळं महाभारताचं विवरण आपलं झालं नाही। धर्माची वृद्धी करणारे गोवृष म्हणजे नंदी, वृष म्हणजे धर्म, या नावाने तुम्ही प्रसिद्ध आहात। अमरकंटकामध्ये दक्ष राजाला शिराचा छेद झाल्यानंतर आज्याचं तोंड लावल्यावर बुद्धिजिती झाली। अमरकंटकामध्ये अमर या नावाने तुम्ही आहे आणि जगाचा सगळा शिक्षा देण्याचा दंड तुमच्या हातात आहे, म्हणून दंडक वनामध्ये तुम्ही कपालेश्वर म्हणून आहात। नाशिक हे दंडकारण्य आहे आणि त्या दंडक वनामध्ये कपालीत घुसले तुम्ही, म्हणून कपालेश्वर स्तुती करताय। बरोबर श्रावण महिन्यात पूर्ण भगवंताची स्तुती दक्षाने केलेली आपल्याकडून श्रवण होते आहे, विशेष आहे। सकाळचं बिंदू माधवसुद्धा विशेष, काशीचं महत्त्व श्रावणात आणि रात्रीसुद्धा महाभारतामध्ये भगवान शिवाची स्तुती दक्ष राजानं केलेली आहे। आता पहा, ज्या दक्ष राजानं शशुराची भूमिका निभवली तो सासरा आता भक्त बनून गेला आहे। पहा, भक्त बनला आहे आणि म्हणून कृतकर्माचा नाश झाला की माणसाची बुद्धी शुद्ध होते। कृतकर्म जे आहे, आपण केलेलं कर्म जे आहे त्या कर्माचा नाश झाला, हरिकृपे त्याचा, गुरुकृपे त्याचा नाश झाला। आणि जेव्हा कृपा होते तेव्हा जीव मी नाही, आत्ताच सांगून आलो मी की जीव मी नाही हे तेव्हा कळतं। तोपर्यंत आपल्याला जीवभाव कायम राहतो। ज्या वेळेला ज्ञान होतं तेव्हा आत्मभाव जागृत होतो। आता आपण कशात आहे? जीवभाव। जीवे भावे ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। आता जीवाचा भाव आहे, तो जीवाचा भाव गेला पाहिजे ना, आत्म्याचा भाव आला पाहिजे। आत्म्याचा भाव आला म्हणजे देहाचं दुःख राहत नाही, देह दुःख संपून जात आणि देह दुःख संपलं की भोक्तृत्व संपलं, भोगणं उरत नाही ना। राग विरागी दोन्ही स्वरूप तुमचे आहे। दक्ष राजा म्हणताय राग आणि रागी विरागी हे दोन्ही स्वरूप आहे। रुद्राक्षाची माल धारण करणारे म्हणून तुम्ही करुणा रूप आहे। रुद्राक्षाची माळ धारण करणे म्हणजे मनात काय आली पाहिजे? करुणा। तुळशीची माळ धारण केली म्हणजे काय आली पाहिजे? करुणा। माळ धारण करणे याचा अर्थ दया करुणा आपल्या अंगी आल्या पाहिजे, आपल्या आचरणात आल्या पाहिजे।
आणि म्हणून माला धारण करणारे आपण कारण रूप आहात, कार्यरूप सुद्धा तुम्हीच आहात. जगताची छाया धूप प्रदान करणारे भगवान शंकरा, तुम्हाला माझा नमस्कार असो. आपण अघोर आणि घोर दोन्ही रूप आहात. म्हणून शंकराचा मंत्र आहे अघोरेभ्यो घोर घोरेभ्यो तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. अघोर आणि घोर हे दोन्ही रूप तुमचेच आहे. आणि एवढंच नाही तर आपण शिव आणि शांत, शांत स्वरूपाचं दर्शन तुम्ही प्रेमळ भक्तांना देतात आणि उग्र स्वरूपाचं दर्शन तमोगुणी दासांना देत असतात. म्हणून व्याघ्रांबर लावून घेतले अंगी, गजचर्मधारी हत्तीचंही लावून घेतलंय शरीराला, म्हणून गजचर्म व्याघ्रांबर. आणि त्यामुळे तुम्ही जगाला भय दाखवतात. एवढंच नाही तर भगवान शंकरा, तुम्ही आपल्या भक्तांना भयकारक सर्परूपाने दर्शन देतात आणि आनंदकारक स्वरूप रूपाने. पहा किती लोकांच्या स्वप्नात साप येतो, दादा स्वापच दिसतो आणि मी उठूनच बसतो. आता सर्प नुसतं नाव ऐकलं तरी भय निर्माण होतं. असं करतो ना चांगला, तर त्याला भय दाखवतात ते. आता बघा, त्या ज्याने सांगितलं मला सर्प दिसतो त्याचे 3 अर्थ कसे लागतात. डॉक्टरकडे तिकडे गेले, तुम्ही म्हणता तुमच्या मनात काहीतरी भय आहे. बोध करणाऱ्या माणसांकडे गेले तर तो म्हणतो मनी दिसेते, तुम्ही कुठेतरी टी व्हीवर पाहिलं असेल, असा अर्थ लावतो. पण जो ज्ञानी आहे त्याला कळतं की याचं काहीतरी चुकतं आहे आणि देव याला स्वप्नात भयकारक, भक्तानाम अभयंकर, भक्तांना असं रूप देतो. आणि जे अभक्त आहेत, जे दयावान नाही, कर्म चांगलं करत नाही, त्यांना घोर अघोर भीतीदायक रडून उठता काही लोक स्वप्नामध्ये. जे लोक म्हणतात ना मला झोप येत नाही, मग त्याला सांगावं लागतं तुझ्या पत्नीला बरोबर घेऊन ये. हे दात खाता का आणि बडबड करता का असं तिला बाईला विचारावं. कारण आपण दात खातोय आपल्याला शुद्ध राहात, आपण बडबड करतो तेव्हा आपल्याला शुद्ध राहात, तर ते दुसऱ्याला विचारावं लागतं आम्हाला. आणि मग याच्यावर काय प्रयोग आहे तर तेव्हा कळतो. ज्योतिषशास्त्र वेगळं निर्णय देतं, आयुर्वेदशास्त्र वेगळं निर्णय देतं, भूताटकीवाले वेगळं निर्णय देतात. तुम्हाला कोणीतरी पछाडलं आहे म्हणून कोणाचे निर्णय नाही, पण ज्या निर्णयाचा अनुभव येईल तो निर्णय खरा आहे. जे तुम्हाला सांगतात आणि त्याचा जेव्हा तुम्हाला अनुभव येतो, आणि अनुभव हे सांगायचेच नाही. देव स्वप्नात तुम्हाला दर्शन दिल्यानंतर तुम्ही जर दुसऱ्याला सांगितलं की मला स्वप्नात दर्शन होतं, तर प्रत्यक्षात स्वरूप देव दाखवणार नाही. दाखवायचं सांगायचंच नाही की मला स्वप्न पडतं देवाचं. कारण तुम्ही त्याचा काय केला, प्रचार. म्हणून देवाचा अनुभव सद्गुरूला सांगितला तर सांगायचा, नाहीतर इतरांना कोणाला सांगायचंच नाही. कारण भक्तानाम अभयंकरम, भक्तानाम स्वप्नवर्धनम. स्वप्नात दर्शन देतात देव. म्हणून स्वप्न हे आपल्याला पडलं तरी सांगायचं नाही. पण काही लोक मला परवा तुमचं प्रमोशन होणार आहे हे दिसलं असं सांगायला लागले की मग हळूहळू ते बसतं, आपणच जगत नारायण होऊन गेलो होता. जगन्नियता झालो. मला कडे असं दिसायला लागलं, मला समजायला लागलं, मला बोलायला लागलं, लगेच तो बुड्या घ्यायला लागून जातो. आणि काही दिवसांनी बुड्या असं होतं. तुमचं भविष्य वर्तवण्याचं काम आहे का, नाही. मग ते करायचंच नाही. तुम्ही जरी समजत असलं तरी करायचं नाही, कारण ते तुमचं काम नाही आहे.
ते काम करण्याकरता काहीतरी पथ्य पाळावं लागतं. कारण दुसऱ्याचं वाईट सांगून तुम्ही त्याच्या मनामध्ये काय निर्माण करता? भय. आणि मग त्याचं पाप लागतं तुम्हाला. कारण तो घाबरला म्हणजे काय? हा तो घाबरून तुमच्याकडे आला असेल तर भले तुम्ही त्याला सांगा किंवा काहीतरी देवाचं वाच, पण मी बसलोय तू घाबरू नको हे सांगायचं काम तुमचं नाही. स्वामी समर्थांकडे असे बरेच लुच्चे लोक होते ना, मी सांगून देईन तुझा नंबर लावून देईल स्वामीकडे असं दे, ते स्वामींचे दिलेले पैसे तो मारून द्यायचा. स्वामी म्हणे याला आकडून द्या आता जास्ती झालं असं असतं. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात तुम्ही घोर अघोर रूप आहात, तुम्ही शिव आणि शांत आहात, म्हणून भक्तांना शिवशांत स्वरूपाचं दर्शन देतात. हे भगवान शंकरा तुम्हाला माझा नमस्कार असो. आपण एक पाद अनेक नेत्र आहात, आपण एक मस्तक वाले असून अनेक मस्तकसुद्धा धारण करतात. भक्ती ही तुमची शक्ती आहे. जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान म्हणजे शंकर, आणि ज्ञानानं जेव्हा मनुष्य भक्ती करतो त्यावेळेला ती भक्ती शंकराची शक्ती असते. म्हणून वस्तुतः आपण अपार धनराशी वाटणारे आहात. काय करतात भगवान शंकर? अपार रावणाला काय दिलं? 14 चौकडी राज्य, कौसाला मथुरा मंडल. अरे बापरे. पण तुम्ही त्याला दिलेल्या धनापासून बुद्धीला आवर असं सांगत नाही. शंकर काहीच सांगत नाही. बस पाहिजे घे. काही बाप असता हिस्सा पाहिजे घेऊन घे, तिकडे गेला तू तिकडे जाय. त्यांना दुःख जपते. आई म्हणतं ना इतकं काय कडक हृदय आहे की तुम्ही. म्हणून मी काय करू, त्याचं त्याने नेलं ना, आता मातोळ काही नाही, खलास. तो ओरडून थकून गेला, त्याने शिव्या दिल्या तरी, कारण परिपक्वता ही अशीच असते. त्याला सवय लागू नये म्हणून बाप त्याच्याकडे पुन्हा फिरून पाहत नाही. याला कष्ट करू द्या आणि मग पुढे येऊ द्या. नातूला देईल पण मुलाला देणार नाही. ज्ञानी बाप. अज्ञानी आई चोरून देईल. म्हणजे तुम्ही पतीच्या चोरून दिलेलं द्रव्य चोरीच आहे. त्याची टोकपणे सांगतोय असं काय करता? आता तुमच्या चोरून कोण देणार आहे? तुम्हाला काय भीती आहे त्याची आता? हां, भले तुमच्या उरावर बसून घेतील बाकीचे सगळे, तो प्रश्न वेगळा आहे. हां, फेकून दिलं बरं झालं. गंजाल गेलं. म्हणून आपला शंखनाद आणि घंटानाद हा अनाहत नाद आहे. शंकराच्या स्तुतीमध्ये ना बा अनाहत नाद आहे गर्जत. आता हां नाही शिवस्तुतीमध्ये आहे ना अनाहत नाद. म्हणून तो नाद ध्वनिरूप श्रवणानं आनंद होतो. म्हणून तुम्हाला महेश्वर असं म्हणतात. तुम्ही 1000 घंटा वाजवतात, एक साथ घंटा वाजवल्यानंतर भूत पिशाच हे तल्लीन होऊन नाचायला लागतं. आजच्या आरतीत कोणीतरी डमरू वाजवला होता, फार सुंदर वाजला होता. माझ्याकडे खूपच लोक बसलेले होते, नाही तर मी येऊन गेलो असतो आणि स्नानही व्हायचं होतं. छान वाजवला डमरू, हा मोठा डमरू कोणीतरी आरतीच्या वेळेला. हां, मी म्हटलं पारे काय डमरूचा नाद होतो आहे, आपण शंकराचं चरित्र सांगतो आहे म्हटलं. मी पुष्कळ लोकांना सांगितलं की वाजवत जा. डमरूचा नाद जो आहे तो आनंद देणारा आहे. सगळे स्वर वगैरे हे सगळे डमरूतून भगवान शंकरानं प्रकट केले आहे. पण आपल्याला असं सांगितलं जातं डमरू मंदिरात वाजवला शंकराच्या की पैसे मिळतात, म्हणून लोक तिथे जो तो येतो तो बुडबुड बुडबुड, जो येतो तो बुडबुड बुडबुड. तुम्हाला ही लालूच जी दाखवली जाते ना ही वाईट असते. त्याच्याने काय होतं, तुमचं ध्येय राहत नाही. तुमचं ध्येय
राहत नाही. माणसाला परिपक्व झाल्यानंतर काही गोष्टी सांगायच्या आहे. उपाय हे एकांतात सांगायचे आहे, सगळ्यांना समुच्चय सांगायचे नाही. कारण केलेला उपाय सगळ्यांनाच सुखकर होईल असं नाही, काही लोकांना अपाय होऊन जातो. काही लोकांना अपाय होऊन जातो. माझ्याकडे एक पेशंट आलं होतं, त्याला डॉक्टरने 7 दिवस एरंडल दिलं. एरंडल 7 दिवस. त्यामुळे त्या एरंडलमुळे काय त्याच्या शरीरात बदल झाला, तर त्याला भय निर्माण झालं. मग त्याला भय निर्माण झाल्यानंतर मनोरुग्णाकडे नेलं. मनोरुग्ण मला म्हणाले, हा आमचा पेशंट नाही आहे. कारण मनोरुग्णाचे छातीचे ठोके आणि चांगल्या माणसाचे छातीचे ठोके याच्यात फरक असतो. मनोरुग्ण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला काही प्रयोग करेल म्हणून एकदम स्तब्ध होऊन जातो, चांगला होऊन जातो, आणि त्याच्याकडून बाहेर पडला की परत, कारण ते मनामध्ये भय असतं, हा काय करेल, शॉक देईल का, गोळ्या देईल का, नामक देईल का, ते भय निर्माण होतं त्याला. म्हणून डॉक्टर नेहमी मनोरुग्णाच्या बरोबर एक माणसाला बोलवतो की जो नेहमी याच्याजवळ राहतो त्याला बाहेर काढतो, याची हालचाल विचारतो, मग त्याला मध्ये घेतो. त्याचं कारण असं आहे की गेल्यानंतर मनुष्य तिथे बदलून जातो. पुन्हा त्या दरवाजाच्या बाहेर आला की त्याचं कर्म त्याला घेऊन आता बघ काही लोक ऐकतात ना आणि बाहेर गेले, काय खरं आहे हो, आपल्याला काही काम नाही म्हणून येऊन बसतो, ऐकतो, असं बोलतो तो बाहेर. म्हणजे त्याचं कर्म तिथे तयार असतं. कुठे? बाहेर. हा आला की याच्या बोकांडी बसायचं. याला ह्याच्यातलं महाभारतातलं काही समजू द्यायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. हे कर्म जे आहे, म्हणून दुष्टित कर्माचा नाश झाला पाहिजे. जेव्हा दुष्टित कर्म जातं तेव्हा ज्ञान बुद्धीमध्ये स्थिर होतं. आता मग तुम्हाला त्या प्रवचनामध्ये जर असे काही फायदे कोणी सांगितले तर तुमचं मन त्या फायद्याकडे लागतं, आपण सुधरावं याच्याकडे नाही लागत. दुपारी म्हणजे 4:40ला आई आणि मुलगा आला. त्या मुलाने मी मोबाईलमुळे कसा बिघडलो याचा सगळा इतिहास मला फटाफट सांगून टाकला. त्याने कुंडली दिली. मी त्याला एकच सांगितलं की तुझ्या कुंडलीमध्ये 6ष्टम स्थानात एक ग्रह आहे, तुला दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन उपयोग नाही, तुला मनोरुग्णाकडे जावं लागेल. आणि त्याच्याशिवाय तुला जी सवय लागली आहे मोबाईलवरची, ती जी सवय आहे, तुझ्यावर जे अरिष्ट येत आहे ते त्या सवयीला कुठेतरी असा आळा घालावा लागेल, किंवा तुझ्या मनाचा निग्रह पक्का करावा लागेल की मी मोबाईलला हात लावणार नाही. हे ग्रह काय करतील त्याला? तुम्हाला असा निग्रह करावा लागेल. आणि ज्यावेळा निग्रह पक्का होतो त्यावेळेला काम होतं. निग्रह होत नाही तोपर्यंत काम नाही होत. म्हणजे त्या 18-19 वर्षाच्या पोराने एवढ्या गोष्टी सांगितल्या आईच्या समोर मला की माझ्या लक्षात आलं होतं की हे थोडंसं गडबड आहे पोराचं. बरं म्हणे मी संध्याही करतो. बरं हल्ली असं कोणाला विचारता येत नाही की तू कोण आहे. म्हटलं संध्या करतो तर गायत्री मंत्र म्हणे मला गुरु पाहिजे. म्हटलं तुला अशा अवस्थेत गुरु मिळणं वाईट आहे. गुरु काय सांगेल त्याग कर, तू चालला जाशील घरातून. त्याग कोणाला सांगायचा आणि कोणाला नाही सांगायचा हे ठरलेलं आहे. सकाळी पृथ्वीराज चव्हाणाची पाहिलं ना फजिता तुम्ही, त्या बाईला त्या पयोधारी ऋषीमुळे लगेच जाता आलं. हे म्हणे बाई बाजूला हो, बाई बाजूला हो, आजपासून हात नाही लावायचं मला, तुमची बहीण आहे. लक्षात आलं? त्या ऋणानुबंध तसेच असतं. ते आधी पत्नी नंतर भगिनी आणि निश्चय होऊन गेला.
कारण त्या पयोव्रत संताचा तो प्रभाव होता, अदृश्यता प्राप्त होत होती. आपल्या गाडगे बाबांना सुद्धा अदृश्यता प्राप्त होती. या गावातून त्या गावात तेव्हाच जायचे, ते कोणाला दिसायचे नाही. अदृश्यता प्राप्त होते काही लोकांना. या गावात स्नान करायचं दत्तासारखं, त्या गावात जाऊन भिक्षा मागायची. पण लोकांना अनुभव आला नाही. कोणा गाढव लोकांना काय समाज तो पुण्यतिथी त्या दिवशी एकत्र येतो, खाता पिता धूम करताना चाललं जातात. बाबा कळालंच कसं काय. कोणी फडकं बांधून घेतं बाबासारखं, नुसतं फडकं बांधून बाबा कळतील तर मग कसं काय होईल. हां, ते कळत नाही. ते घेई ब्रह्मरस काढा, तेने होय जन्म मरण निवाडा. म्हणून पुत्र गेल्यावर देहाचा पुत्र गेला असं उत्तर दिलं होतं त्यांनी. आपल्याला ते जाईल अरे बापरे. म्हणून संतांची बरोबरी करू नये. संतांचे उत्सव सुद्धा प्रामाणिकपणे करावे लागतात, नाहीतर त्याचे दोष अंगी लागतात. म्हणून पहा प्रत्येक मठामध्ये गोंधळ, खटखटी, भानगडी, कारण ते सत्यता धरली जात नाही ना. आता या सगळ्या लोकांनी सोसायट्या काढल्या होत्या. गाडगे महाराज सोसायटी, ज्ञानेश्वर व्यंकट सिद्ध व्यंकटेश सोसायटी, रेणुका भुसावल सगळ्यांचं काय आलं, रेणुका सोसायटीत फ्रॉड, गजानन महाराज सोसायटीत फ्रॉड. कोणाचे नाव खराब केले तुम्ही. दगडू खरडू नावं ठेवायला काय झालं ते. पण संतांच्या नावावर पैसा गोळा करून मजा मारता आली, हे पाप झालं तुम्हाला. विठ्ठल रुक्मिणी सोसायटी जळगावलाच होते ना, विठ्ठल रुक्मिणी. हे जे भांडे का असतात हे मुद्दाऊन करत आहे लोकांचं पूर्णवाद. असं आहे. संतांची नावं बदनाम झाली, पेपरात आली. मी त्या गुजरात सोसायटीमध्ये गेलो तर शंकराचार्य म्हणे दादाला घेऊन या म्हणे बोलायला. मी त्यांना ते म्हटलं गुजराती सोसायटी ठेवा, यांचं नाव देऊ नका, शंकराचार्य सोसायटी, नाही तर उद्या फ्रॉड झाला तर. अर्थाच्या ठिकाणी अंबाबाई सोसायटी, महालक्ष्मी असे देवाचे नावं घेऊन फसवलं लोकांनी. काय काय उपयोग आहे. म्हणून ते म्हणतात की हे भगवान आपण शिवरूप आहात, आपण क्रोध हा कल्याणाकरता करतात, पण समोरच्या माणसाला कळत नाही. म्हणून शंकराचा अनुग्रह सगळ्यांवर होतो, पण तो टिकत नाही. कारण शंकर कळाले पाहिजे. स्मशाने स्वाक्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. पिशाच सुद्धा त्यांचेच आहे आणि ऋषीसुद्धा त्यांचेच आहे. त्यांना पिशाच आणि ऋषीमध्ये काही फरक नाही. त्याची योनी आहे त्यावर तो पिशाच राहील, योनी संपली की तो मोकळा होऊन जाईल. पण एखाद्या वेळा ऋषी पिशाच होऊ शकतो, पुन्हा होऊ शकतो. कारण संघ बिघडला की गेला. म्हणून काय सांगितलं आहे, संघ सोडून सुखी राहावे. त्या पोराला मी म्हटलं तुला संगती मित्रांची असेल त्याच्याशिवाय तू इतक्या शेवटच्या टोकाला गेला नाही. माझ्याजवळ जे भडं बोलतोय तू, तर तुझ्या आईला वाटेल, तुला वाटेल मी खरं सांगतो नाही, तुला तो भ्रम आहे म्हणून तू बडबड करतो आहे. काही गोष्टी बोलण्यासारख्या असतात आणि काही गोष्टी बोलण्यासारख्या नसतात. ज्यावेळेला बोलण्यासारख्या गोष्टी नाही आपण बोलतो त्यावेळेला आपलं विवेक नष्ट झालेला असतो. म्हणून भगवान शंकरा आपण यज्ञ आहात आणि दमनशील आहात, तपस्वी आहात आणि नद आपण नदीपती म्हणजे समुद्र आहात. आपल्याजवळ काही उद्या तुमची महती सांगण्याकरता भगवान विष्णूनं विषाचा प्याला तुमच्याकडे पाठवून दिला. तुम्ही काहीही बोलले नाही.
आपल्या हिश्श्यावर जे आलं आहे ते आपल्याला प्यावं लागेल, पण त्या विषयाला पचवलं कसं, तर तुमच्या गुरुच्या नावाने. पण त्याही वेळेला तुम्हाला ते हलहल विष पचवताना यातना होत होती, तर संताने येऊन तिथे नामस्मरण केलं नारदाने. म्हणून नीलकंठ पर्वत आहे हिमालयामध्ये, आणि तिथे नारद गेले आणि भगवान शंकराचं ते विष रामनामानं उतरवलं आहे. म्हणून कोणी निंदा केली तर आपण त्याला आणखी दुसऱ्या दिवशी रामराम करावा, कारण निंदा रामनामाने पचून जाते. हे सुनांनी लक्षात ठेवावं. सासू किती का बडबड करे ना, आपला बाप काढे ना, ऐकून घ्या, कारण ती लोभापायी काढते. आपलं तसं नाही आहे, राग मानून घेऊ नाही. हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. म्हणून भगवान, आपण वृद्ध लुब्ध क्षुब्ध हे सगळे आपण आहात, म्हणून सगळे तुम्हाला नमस्कार करतात. ब्राह्मणाचे 6 कर्म आहे: अध्यायन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह. संतुष्ट राहणे. अध्यायन, यजन आणि दानरूप हे तिन्ही कर्म अनुष्ठान आहे. म्हणजे यजमानाच्या तुमचं श्राद्ध आहे त्याचं शिदा घेणं हे सुद्धा ब्राह्मणाचं अनुष्ठान आहे. अग्रस्त बदलाय, त्याला काशीच्या ब्राह्मणाने सांगितलं की तू इथे मला ब्राह्मण घालणं अशक्य नाही, तू दादाचं नाव सांगितलं आहे, तू जाऊन दादालाच जीव घालून दे. गयेच्याही ब्राह्मणाने तेच सांगितलं, कारण त्यांच्याकडून तू आलेला आहे, आम्हाला खोटं सांगता येणार नाही की घातले, असा प्रभाव असतो. सरळ सांगून टाकलं त्यांनी यांना, तुम्ही जेवून घ्या पण ब्राह्मण घालता नाही येणार, कारण आमचं आधीचे सांगितलेले आहे. तेच ब्राह्मण त्यांनी दाखवू शकले असते, पण नाही पण सांगितलं त्यांनी. तुम्ही श्रद्धावान आहात, श्रद्धेनं कर्म करताय, तुमच्या श्रद्धेला आम्हाला तडा देता येणार नाही. बरोबर आहे एवा. म्हणजे श्रद्धावानाचं कर्म करण्याला सुद्धा काशीला आणि गयाला फळ मिळालं. कारण कर्म करताना समोरचे माणसं कसे बसलेले आहे याच्यावर कर्म करणारा लक्ष देतो, आणि मग त्याचं त्या कर्मामध्ये श्रेयस त्याला मिळालं पाहिजे म्हणून सांग. म्हणून ते म्हणतात परमात्मा घोष स्वरूप आहे. शंकर कसे आहे, म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये घोष करायचा, हर 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 महादेव. त्या घोष स्वरूपाचं शंकर आहे. म्हणून भगवंता, मी वारंवार तुम्हाला नमस्कार करतो. आपण श्वेत, पिवळे, काळे, लाल, प्रणव स्वरूप, दंड स्वरूप आहात. आपण ब्रह्मांड रूप आहात. आपण जल, अग्नी, वायू आणि आकाश या 4ही मार्गावर आपली गती आहे. आपण मृगचर्म, व्याघ्रचर्म आणि गजचर्म या 4ही चर्मांचा उपयोग करतात. आपण यज्ञोपवीत तंतूचं न घालता सापाचं घालता. यज्ञोपवीत. आणि यांनी सगळ्यांनी ते देवाच्या वरचा नाक काढून टाकला. शंकर बिना यज्ञोपवीताचा ठेवत आहे. नवरा धुसफूस करतो, साप काढून टाकला सगळ्यांनी. अज्ञान आहे जगामध्ये, हे लक्षात आलं पाहिजे. यज्ञोपवीत सर्पाचं आहे. हे पाचलेगावकर महाराज होते ना, यांचा एवढा प्रभाव होता, तुम्हाला जर सर्प चावला तर तार करायची. तार तिथे पोचली की तुम्हाला उलट्या होतील आणि सर्पाचं विष उतरून जाईल. पाळ दिला त्यांनी, एक दत्त करून ठेवला आहे. आपल्या मंदिरात आलेले ते, त्यांचं फोटो आहे आपल्याकडे. पण ते या स्टेजवर बसले, मला म्हणायचे मला पोलीस बँड पाहिजे.
लागला, त्यावेळेला सत्ता चांगली होती. पण ते असं काही बोलायला लागले. महादेवाच्या मंदिरामध्ये मीटर होतं. मी वेडू सिंग दादाला म्हटलं मीटरची वायर काढून टाका, लाईट गेले सांगून टाका. कारण वादाचं बोलायचं नाही. नेहमी धर्मस्थळ जे आहे ते वादाचं बोलायचं नाही. मी कालही सांगितलं की आवाज कमी, कायदा झाला आहे, चालणार नाही. 10 मिनिटातच कथा सांगेन, 10च्या वरती जाणार. धर्म आणि कायदा या दोघांवर जर प्रेम असलं तर वायदा करायची, भानगड करायची गरज नाही. आज लोक काय करतात, कायद्याच्या विरुद्ध बोलतात, धर्माच्याही विरुद्ध बोलतात, त्यामुळे वाद वाढतो. कायदा कशा करताय, माणसाचं रक्षणाकरता. धर्म कशा करताय, रक्षणाकरता. परिपालन केलं गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण परिपालन करत नाही तोपर्यंत उपयोग नाही होत. म्हणून आपण ईशान स्वरूप आहात. ईशान्य दिशेला भगवान शंकरच आहे, आग्नेय दिशेला भगवान शंकरच आहे. अग्नीचं रूप धारण केलं आहे. कपालावर काय घेतलं आहे, अग्नी. म्हणून अग्निरूप, यमरूप सुद्धा तेच आहे, राक्षस रूप सुद्धा तेच आहे, वायुरूप तूच आहे, कुबेर तेच आहे. म्हणून अपसर्पंतु ते भूता ये भूता भूमी संस्थिता ये भूता विघ्नकर्ता रक्षन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाच्या सर्वतो दिशम सर्वेषाम विरोधेन संध्या शांती कर्म समारवे. हे लक्षात आलं पाहिजे. हे परिमार्जन आहे. सकाळी कोणीतरी मध्यळ बसलो तर आमचा तो नितीन आला ड्रायव्हर, त्याने त्यांचे शब्द ऐकले. ते म्हणाले म्हणून तर आम्ही येतो. हे जे स्थळ आहे या स्थळामध्ये शांती आणि निर्भयता प्राप्त होऊन जाते म्हणे. मी पुढे चालला गेलो होतो, नितीन त्यांना म्हणे, पण परत मागे आलो आणि दर्शन घेऊन चाललो आहे. कारण ती एकदा सवय लागली की निर्भय होऊन जायचं. म्हणून ते म्हणतात की आपण द्विजांना, क्षत्रियांना, वैश्यांना सगळ्यांना ज्ञान देणारे आहात. म्हणून आपण आपल्याकडे ब्रह्मवेत्ते लोक येतात. आपल्या आज्ञेनं भक्ताचं मन वायू, तेज, रूख, साम आणि प्रणव म्हटलं जातं. म्हणजे वायू, आकाश, तेज, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि या चारही वेदांचा प्रणव म्हणजे ओंकार. काय आहे, ओंकार. तो ओंकार सुद्धा तुम्ही आहात. यजुर्वेदामध्ये आपण मंत्र आहात आणि अग्नी पण तुम्ही आहात. आणि हविषान्न म्हणजे तीळ, तूप, साखर किंवा गूळ यज्ञामध्ये टाकायचं. साखर आता टाकायला लागले, नाही तर गुळच आहे. तर तो गुळ तो द्यायचा आहे. तेच उसाचा रस तुमच्या अंगावर टाकला तर तेही यज्ञाचं फळ आहे. दूध टाकलं महादेवाच्या पिंडीवर तोही यज्ञ आहे. मध टाकलं तोही यज्ञ आहे. अग्नीत मध टाकलं तर अग्नी विझून जाईल, पण जिथे मध टाकलं तर तो यज्ञाचं. कारण आपण रुद्र स्वरूप आहात, अग्नी स्वरूप आहात. काय आहे, अग्नी स्वरूप आहात. म्हणून तिथे चुकलं की लगेच शिक्षा आहे. तिथे चुकलं की लगेच शिक्षा आहे ती. कारण अग्नी आहे. अग्नी तुम्ही मुद्दाहून हात लावा का नजर चुकीने हात लावून काय लागणार, चटका. तसं आहे. रावणाला प्रसन्नही झाले आणि शिक्षाही दिली. रावणापेक्षा कंसाला असं साधन दिलं होतं की हे धनुष्य घे, हे जो मोडेल तो तुला मारेल. कंसाने ठेवून दिलं म्हणजे बंद करून ठेवलं. नारदाने पाहिलं वेळ आली आता. अरे म्हणे कंसा, तुला जे शंकरानं वर दिलं ते धनुष्य कुठे आहे? महाराज येडा म्हणे, इतक्या दिवस ते बंद ठेवलं, त्याची पूजा न केल्यामुळे तुझ्यावर अरिष्ट येत आहे. ते काढ, धनुष्य यज्ञ कर.
भगवंताकरता धनुष्य बाहेर काढलं नारदाने, देव आले, कडदिनी धनुष्य मुडलं. धनुष्य मुडल्यावर कंसाने लक्षात ठेवलं हाच आपल्याला मारणार आहे. काही लोक म्हणतात मग कंसाने नारदावर का बरं डोळे वटारले नाही, तो काय वटारेल त्यांच्यावर डोळे? हां, कारण नारदाचं सांगणं असं होतं की नारदच हितावं वाटायचे सगळ्यांना. रावणालाही नारदच हितावं वाटायचे, कंसालाही हितावं. संत अहिताचं सांगत नाही. जर्जर झालेला कंस, भययुक्त झालेला रावण, नारदाने त्याचा उद्धार करवला. संत काय करतात, जरी उलटं सांगितलं तर त्याच्यामध्ये तुमचा उद्धार आहे. संत कधी गद्दार होत नाही, असं आहे. ते नेहमी तुमचा उद्धारच करतील. म्हणून त्यावेळेस उपनिषदामध्ये तुमची स्तुती गायलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि कर्मचारी या सगळ्या वर्णांना तुम्ही अधिकार दिलेला आहे. आपली घंटा म्हणजे जणू काय गर्जना, गडगडाट. म्हणून साधू जे येतात हे अशी गर्जना करतात की आपल्याला ते भय वाटतं, कारण ते शंकर स्वरूप आहे. म्हणून त्या साधूंचा राग, द्वेष, मोह, क्षमा, अक्षमा, व्यवसाय, धैर्य, लोभ, काम, जय हे सगळे तुम्ही संपवून टाकतात. म्हणून ते कान फाडे होतात. ते साधू कोण होतात? कान फाडे. ते जगात काहीच ऐकत नाही. आपण देवतांचाही अंत आहात. आपण गायत्री मंत्रातला ओम आहात. गायत्री मंत्राला ओम लावूनच मंत्र म्हणावा लागतो. सप्तशतीतल्या मंत्राला आदि अंती ओम शब्द लावला. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते हरि ओम. तर ते मंत्र संपुट होतात. पण निष्काम केलं तर भगवती समोर उभी राहते. सकाम केलं तर काम होऊन जातं. पण दुर्बुद्धीत मनुष्य अटकून जातो, कारण नेहमीच मग तो सकाम करत होता. म्हणून सकाम कर्मापासून अलिप्त झालं पाहिजे. महाराज, आपण ओंकार स्वरूप आहात. आपण मेघा समान आहात आणि अवर्ण वर्ण आहात. आपण पवित्र आणि अपवित्र दोघं पवित्र करणारे आहात. अपवित्रालाही पवित्र करता आणि पवित्राला आणखीन पवित्र करा. म्हणून आपल्याकडे मंत्र आहे बा, शिवाय नमः. पवित्र होऊन नमस्कार करतो. नमः शिवाय नमः. मी परवा उदाहरणात सांगितलं नाही का सकाळच्या, की नमः शिवाय नमः किंवा नमः शिवाय नमः हा मंत्र व्यासांनी पुत्रप्राप्ती करता म्हटलं. किती वर्ष झाले लोक ऐकतात, पण त्यांना त्यांच्या पोरांना सुनाला सांगण्याची बुद्धी झाली का? नाही. कारण ते कर्म उमजूच देत नाही. कोणत्या तरी बॉल विचारायला जातील त्यांची दिंडोरी भिंडोरी भिंडोरी कुठेतरी आणखी. जर शास्त्रानं सरळ सांगितलं आहे तर का नाही आचरत? तर शास्त्र आचरणं ह्या सगळ्यांच्या गोष्टी नाही. कारण स्त्रियांची बुद्धी तशी राहिली ना, काय होतं असं म्हणून गणमन फिरल्यानं कुठे देव भेटतो का असं बोलतो. कारण तरकट बुद्धीमुळे ती धारणा तशी होते. म्हणून तिथे तरकट बुद्धी चालत नाही परमार्थामध्ये. तरकट बुद्धी व्यवहारात संसारात जे काय असेल ते पाहतो मी. म्हणून ते म्हणतात आपण पवित्र आणि अपवित्रांना पवित्र करणारे आहात. म्हणून आपण जलचर, मत्स्य, जलधारी अनेक प्राणींचं रक्षण करणारे आहात. आपल्याला कोणताच पक्ष नाही. देव पक्ष नाही, दानव पक्ष नाही, मानव पक्ष नाही. पक्षरहित आहे शंकर. शंकर पक्षरहित आहे. विष्णूने म्हटले काशीत राहा, काशीत राहिले. हिमालय म्हणे माझ्याकडे राहा, म्हणजे तुझ्याकडे राहिले. पक्षच नाही ना.
कोणताच पक्ष घेतला नाही. ज्या वेळेला मुलांना म्हणजे षडाननाला ब्रह्मचारी ठेवायचं होतं शंकराला, पण जगाचा नियम आहे, आईला वाटत माझ्या दोन्ही पोरांचं लग्न झालं पाहिजे. मग म्हणे यांची परीक्षा घेतो, जो पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न लवकर. म्हणून गजाननाला पार्वतीला आणि शंकरालाच प्रदक्षिणा करून घेतले. एवढं पृथ्वीवर फिरायचं असतं का म्हणे. तो आला सक्सेन रिद्धी सिद्धीला घेऊन. गजानन म्हणाले, मग मी प्रदक्षिणा करून आलो, तो येतील केव्हा येईल, मी कशाला लग्नाला थांबू. गजाननाला दोरी देऊन टाकल्या, रिद्धी आणि सिद्धी. आणि जेव्हा षडानन परत आले, हिमालयामध्ये झोपले, 2 वर्षानं परत आले आणि सकाळी 2 मुलं खेळत होते. त्यांचं नाव होतं शुभ आणि लाभ. काय म्हणे कोणाचे मुलं तुम्ही? म्हणे गजाननाचे. आणि तुमच्या आजोबाचं नाव काय? भोलेनाथ. षडानन म्हणे गणपतीचं लग्न झालं? म्हणे आम्ही गणपतीचे मुलं आहे. जे निघाले मल्लिकार्जुन. मग शंकर पार्वतीला मल्लिकार्जुनाला जाऊन राहावं लागलं आणि भिल्ल वेशामध्ये षडाननांना असं खाऊ घालत होते पार्वती. हे फळ आणून दे, ते फळ. षडाननाने 15-1 दिवस पाहिलं की हे एवढं काय आईसारखं खाऊ घालतात, म्हणून ध्यान लावून पाहिलं तर आई वडील आहे. पहा, लगेच षडानन उठले, नमस्कार केला. म्हणे चाल हिमालयात आता येणार, कारण मी आता ब्रह्मचारी राहणार आहे. म्हणे मग आम्हाला तुझ्याकडे, मग काही दिवस माझ्याकडे राहा, काही दिवस तिकडे राहा. षडानन गजानन असं आहे. हे लक्षात आलं. आता तुम्हाला कोणी सांगतं मग दरवाज्यावर गणपती ठेवू नये. आता देहली पूजनामध्ये गणपती आहे, पण आता तुम्ही ऐकतच नाही. हे सगळे भ्रम काय करतात, सनातन धर्माच्या विरुद्ध सांगतात तुम्हाला. सनातन धर्म एकोपा करणार आहे, एकोपा वाढवणार आहे. हे लक्षात आलं पाहिजे. जर तुमचा एकोपा तुटत असेल तो धर्मच नाही आहे. म्हणून त्यावेळेला कर्माचं फल कर्मावर अवलंबून असतं असं म्हणतात. म्हणून आपण मुंडी आहात, दंडी आहात आणि त्रिदंडी आहे. संन्यासी किती रूपाचे आहे? 3. दंडी, मुंडी आणि त्रिदंडी. म्हणून तेही तुमचे स्वरूप आहात. म्हणून आपण 4ही आश्रमाचे दाते आहात. आता 4 आश्रम कसे ते उद्या. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, पडिला विसर स्वप्ना माझी. म्हणून या काय